आई वडील आपल्या लेकरांसाठी नेमकं करतात काय? ज्यावेळी धर्मसभेनं सांगितलं तुमची लेकरं जर सुखी राहायची असतील, आनंदामध्ये जगून जगायचं असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घेतल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या लेकरांसाठी आपलं देहत्याग स्वीकारणारे आई वडील ज्यावेळी सिद्ध बेटावरती पोहोचले, पर्णकुटीमध्ये ही 4 भावंड झोपलेली होती. मुक्ताबाईचं वय होतं 4 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष. निवृत्ती दादांचं वय होतं 10 वर्ष. आणि एवढ्या कमी वयामध्ये लेकरांना सोडून जायचं, त्या आईचं हृदय किती मोठं असेल हो. आईनं जावं मुक्ताबाईचा चेहरा आपल्या उंजलीमध्ये साठवावा, माऊलीच्या तोंडावरून हात फिरवावा, निवृत्ती दादाला सांगावं तूच आता यांची माय, तूच यांचा बाप. आणि म्हणून तर या आई वडिलांनी आपल्या मुलांचं मौजी बंधन व्हावं, मुलांना सुख प्राप्त व्हावं, समाजानं मिळून मिसळून घ्यावं म्हणून देहांत प्रायश्चित्त घेतलं. लेकरांसाठी आईच्या मनामध्ये कळवळा होता, म्हणून तर आई आणि वडिलांनी आपला देहत्याग केला. अभंगाचं दुसरं चरण. कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. कोणतीही अपेक्षा न धरता आपल्या लेकरांवरती प्रेम करते ती आपली आई असते. कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू होतं. कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू असताना एका बाजूनं कौरवांची सेना, दुसऱ्या बाजूनं पांडवांची सेना. बोलताना इको जरा कमी करा. घनघोर युद्धाला सुरुवात झाली आणि घनघोर युद्ध सुरू झाल्यानंतर एके दिवशी दुर्योधनानं द्रोणाचार्यांवरती आक्षेप घेतला. जर समजा आपलं खोटं नसताना एखाद्याने आपल्यावरती आक्षेप घेतल्यानंतर आपल्या मनाला वेदना होतात. द्रोणाचार्यांना वाटायला लागलं आपण मनापासून सेनापती पद स्वीकारलेलं आहे, आपली सेवा आपण चांगल्या प्रकारची देतोय, तरी सुद्धा द्रोणाचार्यांनी आक्षेप घेतला. मायबाप हो, काय आक्षेप घेतला? दुर्योधन म्हणतो तुम्ही जरी माझ्या सैन्याचे सेनापती असला तरी तुमचं प्रेम आमच्यावरती अजिबात नाही. जर तुमचं ओरिजिनल प्रेम आमच्यावरती असतं तर एक सुद्धा पांडव जिवंत राहिला नसता, एक सुद्धा पांडव जिवंत राहिला नसता. आणि हीच गोष्ट द्रोणाचार्यांच्या मनाला लागली. द्रोणाचार्यांनी दुसऱ्या दिवशी चक्रव्यूहाची निर्मिती केली आणि हा म्हणता ही बातमी पांडवांच्या कक्षामध्ये गेली. कारण चक्रव्यूह भेदन करण्याचं ज्ञान कुणालाच नव्हतं, पण चक्रव्यूह भेदन आत